चला मित्रांनो, अ, परीक्षा अत्यंत जवळ येत आहेत. अ, पट गणिताचा पटी या शब्दाला धरून असणारी काही जे उदाहरणं आहेत, ते उदाहरणावर ले काही एक्झाम्पल्स आपण घेत आहोत. पट या संदर्भातले उदाहरणं घेत आहोत आणि त्यातले बरेचसे उदाहरणं झालेली आहेत. हे उदाहरण असं उदाहरण एकदा दोनदा आलेलं आहे. हं, ठीक आहे. आता हे आपण उदाहरण घेतलंय त्या दिवशी 2025 ला मागच्या वर्षी आलेलं हे उदाहरण आहे. हं. नंतर हे एक उदाहरण आपण त्या दिवशी घेतलं. हं. हे सुद्धा उदाहरण आपण त्या दिवशी घेतलेलं आहे. अशी मला वाटतं पट या टॉपिक वरली जवळपास 4 उदाहरणं झालेली आहेत. अ, उरलेले जवळपास 3 उदाहरणं आपण आता लगेच घेणार आहोत, कोणताही वेळ न घालवता. हां. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौसेमी आहे. लांबीच्या निमपट रुंदी आहे आणि क्षेत्रफळ 288 आहे. बर. त्या आयताची रुंदी 3/4 3/4 व लांबी 3/2 पट केली. तर आयताचे नवीन क्षेत्रफळ किती? आयताचे नवीन क्षेत्रफळ किती असा प्रश्न आहे. एकदम सिंपल सोपा आहे. लांबीच्या निमपट रुंदी आहे. हा, लांबीच्या लांबी समजा गृहीत धरू आपण. लांबी किती गृहीत धरू? एक्स. मग रुंदी किती आहे त्याच्या? निमपट आहे. रुंदी किती आहे? निमपट. निमपट म्हणजे काय? एक्स छेदस्थानी 2. एक्स छेदस्थानी 2. ओके. आता आयताचे क्षेत्रफळ. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहित आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे इथं त्यांनी 288. लांबी किती आहे? एक्स. गुणिले रुंदी किती आहे? एक्स छेदस्थानी 2. एक्स छेदस्थानी 2. आता 288 जशाला तसं या एक्स ने एक्स ला गुणू आपण. एक्स गुणिले एक्स, एक्स चा वर्ग. आणि 2 काय करायचे? 2 इकडं गुणाकारात न्यायचे. छेदस्थानी 2 आहेत. 2 कुठे आहेत इथं? छेदस्थानी. भागाकारात 2 आहेत. हे 2 दिसते छेदस्थानी भागाकारात आहेत. ते कुठे न्यायचे? गुणाकारात. 288. ओके. एक आपण वाटलं तर ह्याची थोडी आपण मांडणी वेगळी करू. ठीक आहे, तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून. काय? आयताचे क्षेत्रफळ दिले 288 म्हणून लांबी गुणिले रुंदी बरोबर आयताचे क्षेत्रफळ. आता लांबी किती आहे? एक्स गुणिले रुंदी किती आहे? एक्स छेदस्थानी 2. आयताचं क्षेत्रफळ किती दिले? 288. ओके. आता या एक्स न एक्स ला गुणायचं. एक्स वर्ग बरोबर. ही 2 छेदस्थानी आहेत. मी इथं गुणाकारात नेतो. 288 गुणिले 2. एक्स वर्ग बरोबर 288 ला 2 न गुणलं 576. किती आलं? 576. हे दोन्ही वर्ग आहेत. एक्स वर्ग आहे बरोबर 576 बी वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे तो? 24 चा वर्ग आहे. 576 हा 24 चा वर्ग आहे.
बर. मग आपण वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजूंचे. वर्गमूळ घेतलं की एक्स वर्ग आहे, एक्स होतो तो. एक्स वर्गाचं काय झालं वर्गमूळ घेतल्यामुळं? फक्त एक्स राहील. आणि 24चा वर्ग तर फक्त 24 राहील. वर्ग निघून गेला. एक्सची किंमत किती आली? 24. म्हणजे लांबी किती आली? 24. आता लांबी आली आपली 24. आणि रुंदी निम्मी आहे तिची, निमपट आहे, म्हणजे 12. ठीक आहे. ही झालं लांबी आणि रुंदी. आता आयताची, आता नव्यानं दुसरं वाक्य बघा आता. जर त्या आयताची रुंदी 3/4 पट केली, म्हणजे काय केली? 24 आहे इथं. त्याची किती केली? 3/4 पट केली. रुंदी किती केली? 12 गुणिले. रुंदी किती? अरे इथं चुकलंय चुकलं चुकलं चुकलंय. हम्म? रुंदी, का रुंदी किती केली? 3/4 पट केली. 12 गुणिले 3/4. रुंदी हा. आणि लांबी किती केली? 3/2. लांबी किती केली? 3/2. 24 गुणिले 3/2. बे एक बे, बे एक बे, बे दोन्ही 4. आणि 12 त्रिक 36. नवीन लांबी किती झाली? 36 झाली. आणि 4 एक 4, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12. आणि 3 गुणिले 3, रुंदी किती झाली आता? 9 झाली. ओके. आता आयताचं क्षेत्रफळ काढायचं. पुन्हा एकदा तीच सूत्र. आयताचे क्षेत्रफळ काढायचंय. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 36 गुणिले 9. 9 चोक 9 सक 54, हातची आली 5. 9 त्रिक 27, 27 आणि 5 32. कोणतं उत्तर आहे आपलं? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. ओके. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मध्ये हे उदाहरणं आहेत पटीवरली. पेपर 1 मध्ये बी आहे, पेपर 2 मध्ये सुद्धा आहे. आता हे पेपर 2 मध्ये आलेलं उदाहरण. हे तर समजलं तुम्हाला. ठीक आहे. ओके. मी पुढे जायला काही हरकत नाही. तुम्हाला सर्वांना समजलं असेल. यात काही अवघड नाही, सिंपल आहे. आता हे काय म्हणाले? पाण्याच्या टाकीचा 3/10 भाग पाण्याने भरला आहे. पाण्याचे समजा, समजा पाण्याच्या टाकीमध्ये, पाण्याच्या टाकीत एक्स लिटर पाणी भरतोय, बसतंय. किती? एक्स. आणि त्याचा किती? 3/10 भाग पाण्यानं भरलेला आहे. या टाकीचा एक्स भाग, एक्स लिटर बसतोय ना, त्याचा 3/10 भाग पाण्यानं भरलेला आहे. त्यातून काय केलं? 51 लिटर पाणी काढल्यास, किती लिटर काढले? 51 लिटर पाणी काढल्यास टाकीत 1/9 भाग, 1/9 भाग शिल्लक राहते. तर टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील? टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील? एकदम सोपं आहे. हम्म?
काय करायचं, पाण्याच्या टाकीचा 3/10 3/10 आहे. 3/10 म्हणजे आता एक्स काय करायचं, 3/10 घ्यायचा. 3/10 पाण्यानं भरलेला आहे. ठीक आहे. आणि त्यातून काय केलं, 51 लिटर अजून लिटर पाणी काढलं, मायनस केलंय. काढलं म्हणजे काय, मायनस. 51 लिटर पाणी काढल्यास म्हणजे -51. बरोबर. 1/9 1/9 1/9 म्हणजे एक्सचा 1/9 आणि 3/10 काय, बघा मी डबल एकदा सांगतो हा. ठीक आहे, जर तुम्हाला समज नसेल तर. 3/10 3/10 कशाचा, एक्सचा. म्हणजे 3/10 त्यातून 51 लिटर पाणी काढल्यास, 51 लिटर पाणी काढलं म्हणजे -51. बरोबर. 1/9 चा भाग म्हणजे काय, एक्स. ओके. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची, म्हणजे एकूण किती लिटर पाणी त्या टाकीत बसते बघू आपण. आता एकदम 3/10 हे इकडे घेऊन जाऊ डावीकडे, 1/9 एक्स जी आहे, 1/9 इकडे डावीकडे घेऊन जायचं, वजा 1/9 बरोबर. -51 उजवीकडे घेऊन जायचे, -51 +51. -51 होतं, ती +51 झालं. आणि 1/9 डावीकडे नेलं. आता आपल्याला त्रिकस गुणाकार करायचा. 9 न 3 ला गुणायचं. 9 न 3 ला, 9 त्रिक 27 मायनस 10 न 1 ला गुणायचे. 10 न काय करायचं, 1 ला. 10 1 10 छेद 10 न 9 ला गुणलं 90 बरोबर 51. बरोबर काय, 51. 27 मधून 10 गेलं, 17 बरोबर. आता 90 छेदस्थानी भागाकारात आहेत, ते कुठे द्यायचे, इकडं गुणाकारात. 51 × 90. 51 × 90. तर पुढची स्टेप, हे 17 काय करायचे, 17 आणि एक्स मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे. 17 आणि एक्स मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे, ती कुठे न्यायचे, इथं भागाकारात. एक्स बरोबर 51 × 90 छेद 17 इथं छेदस्थानी घ्यायचे. 17 1 17 17 त्रिक 51. एक्स बरोबर 3 90 ला गुणायचं, 3 × 9 = 27 आणि 0. म्हणजे टाकीमध्ये किती लिटर पाणी बसतंय, टाकीमध्ये 270 लिटर पाणी बसतंय. प्रश्न काय आहे, टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी बसेल, अर्ध्या भागात. म्हणजे टाकीमध्ये 270 लिटर बसतंय, मग अर्ध्या भागात म्हणजे अर्ध करायचं ह्याच्या, अर्ध्या भागात. 270च्या निम्म किती रे, 1 3 5 135 लिटर पाणी अर्ध्या भागामध्ये बसत. ओके, एकदम सिंपल आहे. आलेखाचा सराव घेतला ना आपण, गॅलेक्सी A35. आपण आलेखावरले ग्राफ पेपरवरले उदाहरण घेतलेत आपण. उदाहरण एखादं माहित पाहिजे असं तर उदाहरण टाका मला.
आपण ते उदाहरण घेऊ. पण आपण आलेखावरले घेतलेले आहेत उदाहरण आपण. आणि आलेखावरले कमीत कमी दोन तीन प्रश्न दरवर्षी विचारले जातात. गॅलेक्सी A35 5G आपण आलेखावरले उदाहरण घेतलेले आहेत बरेचसे. काही हे उदाहरण घेतलेले आहेत आपण. हे कोणत्या तरी परीक्षेत आलेलं आहे उदाहरण. हे 2020 ला पेपर 2 मध्ये आलेलं आहे उदाहरण. सिंपल सोपे असतात. पेपर 1 मध्ये 2017 ला आलेलं आहे 2 मार्काला. नंतर पेपर 2 मध्ये 2021 ला 3 मार्काला आलेलं आहे. हे बी उदाहरण घेतलं होतं आपण. नोटांची गणितं घ्या. नोटांचं सुद्धा झालं ना रे आपलं. तर 30 मार्काचा एक प्रॅक्टिस पेपर घ्या. बर. नोटाचं उदाहरण झालंय आपलं. बघा हे ग्राफ पेपरवरलं, हे ग्राफ पेपरवरलं, म्हणजे सर्व उदाहरण झाले जवळपास मला वाटतं 7-8 आपण डायरेक्ट ग्राफ पेपरवरले सर्व उदाहरण घेतलेले आहेत. बघा हे उदाहरण घेतलेलं आहे. हं? नंतर नोटावरलं सुद्धा आपण घेतलेलं आहे. आता नोटांची किंमत, संख्या, किंमत. आता हे नोटांचं गणित. नोटांचा व्हिडिओ आपला बघून घ्या. सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये बेसिक उदाहरणापासून घेतलेलं आहे आपण. परीक्षेत आलेले उदाहरणं घेतलेले आहेत. डिटेल्स बेसिक उदाहरणं घेतलेली आहेत. आता हे उदाहरण घेतलेलं आहे नोटांचं. अगदी बेसिक उदाहरणं इकडले तिकडले सर्व परीक्षेत आलेले उदाहरणं घेतले होते. सोपा टॉपिक आहे. माझा व्हिडिओ फक्त बघून घ्या. कुठंच काही जायची गरज नाही. टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. आपण जे शिकवलंय तेवढंच बघा. हं? तुम्हाला 100% चांगले गुण पडतील तुम्हाला. आता हे उदाहरण घेतलेलं आहे. हे उदाहरण घेतलेलं आहे आपण. काही नाही, सिंपल उदाहरण आहेत. फक्त सोडवायचे, व्हिडिओ बघा. ठीक आहे. परीक्षा आणि म्हणजे नफा तोटा. नफा तोटा झालेला आहे. परंतु तुम्ही मला काही उदाहरणं पाठवा बरं. म्हणजे नफा तोट्याचे झालेले आहेत उदाहरणं आपले. काही नफा तोट्याची विस्तारानं उदाहरणं झालेली आहेत आपली. अगदी दमानं टॉपिक शिकवलाय. जवळपास 3-4 दिवस लागलेले. खरेदी किंमत, विक्री किंमत, तोटा, नंतर शेकडा नफा तोटा, त्याच्यावर सगळे उदाहरण डिटेल्स मध्ये झालेले आहेत आपले. शॉर्ट ट्रिक वाले. हा का? हे 2024 ला आलेलं उदाहरण आहे. हे काय 15 सेकंदात आपण संपवू शकतो. 15 सेकंदात संपवू शकतो. 2024 पेपर 1 मध्ये आलेलं उदाहरण आहे. 10 सेकंदात. 2024चं उदाहरण पेपर 2 मध्ये आलेलं. एकदम अर्धा मिनिटात सोडवू शकतो तो आपण. सिंपल आहे. हे सुद्धा अर्धा मिनिटात, पाऊण मिनिटात सोडवू शकतो. शॉर्ट ट्रिकची काहीच गरज नाही. सिंपल आहे बघा.
हे आपण सोडवलेलं आहे. हम्म? काय हे पेपर 2020 ला आलेलं आहे. हे बी एकदम सिंपल उदाहरण आहे. अर्धा मिनिटात, पाऊण मिनिटात फक्त प्रॅक्टिस केली एकदा दोनदा तर हे जमून जाईल बघा. काय हे बी उदाहरण 2016 ला आलंय. काय एक दोन स्टेप मधलं उदाहरण आहे. फक्त एक दोन स्टेप, फक्त दोन स्टेप मध्ये उत्तर येत आहे. शॉर्ट ट्रिक किती तुम्ही लक्षात ठेवता त्यापेक्षा बघा, 2022 IBPS बँकेच्या परीक्षेमध्ये आलेलं उदाहरण आहे. IBPS ते सुद्धा उदाहरण घेतलं होतं आपण. तर हे उदाहरण घेतलं आपण. सर्व प्रकारचे उदाहरण घेतले जे परीक्षेत आले, जे येतील, बेसिक उदाहरणं. हे 2016चं उदाहरण आहे. एकदम सिंपल पद्धतीने एका 2 मिनिटात आलं म्हणजे अर्ध्या मिनिटात, पाऊण मिनिटात गणित सोडवलेलं आहे आपण. हे आत्ता अलीकडे शिकवलेलं आहे आपण 2016ला. 2014चं उदाहरण आहे. एकदम सिंपल पद्धतीने सोडवलंय हे आपण. शून्य शून्य अर्ध्या मिनिटाचे उदाहरण ते सगळे अर्ध्या मिनिटामध्ये सोडवले. हम्म तर हा व्हिडिओ बघून घ्या. हा का हे बी. हम्म बेसिक. बर, तुम्ही सुचवू शकतात मला कोणत्या टॉपिकवर उदाहरण घ्या म्हणून. हं? तो आपण रिपीट करू टॉपिक. ठीक आहे. आता हे पेपर 2 मध्ये आलेलं उदाहरण आहे. पटीवर लय पण खरेदी विक्री शेकडा तोटा. का खरेदी किंमत, विक्री किंमत, शेकडा तोटा. नफा तोट्यावरलं उदाहरण आहे. कसं सोडवायचं बघा आता. एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 805 पट आहे. खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत विक्री किमतीच्या विक्री किमतीच्या 805 पट आहे. खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 805 पट आहे. बर, काय करतो बघा आता मी. ही खरेदी किंमत देशाला तसं छेदस्थान ही काय करायचं. हे विक्री किंमत आहे ना गुणाकारात, ती कुठं न्यायची, ह्याच्या छेदस्थानी न्यायचं. खरेदी किंमत जाग्यावरच, विक्री किंमत कुठे आणली मी, विक्री किंमत बरोबर 805. ठीक आहे, 805. आता आपण इथं खरेदी किंमत छेदस्थानी विक्री किंमत बरोबर 805. इथं आपल्याला एक कॉमन असं गृहीत धरू शकतो, खरेदी किंमत 8 आहे, विक्री किंमत 5 आहे. खरेदी किंमत किती आहे? 5 आहे. आणि विक्री किंमत किती आहे? अरे 5 आहे आणि ही 8 आहे. ठीक आहे. मग आपल्याला निव्वळ आता तोटा तर झालेला आहे, शेकडा तोटा काढा म्हणलेत. तोटा तर झालेला आहे, मग तोटा कसं काढतो तरी आपण. खरेदी किंमत मायनस विक्री किंमत
बरोबर निव्वळ तोटा. निव्वळ तोटा. मग खरेदी किंमत किती आहे 8 मायनस विक्री किंमत किती आहे 5. निव्वळ तोटा किती आला आपला 3 आला. ओके. आता शेकडा तोटा काढायचा. मग शेकडा तोट्याचं काय सूत्र आहे रे. शेकडा तोटा बरोबर निव्वळ तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. निव्वळ तोटा किती आला इथं छेदस्थानी 3. खरेदी किंमत किती आहे. खरेदी किंमत 8 आहे गुणिले 100. आता 3 गुणिले 100 300. छेदस्थानी 8. आता 3 न 8 न 300 ला भाग द्यायचा. 8 न काय करायचं 300 ला भाग द्या. किती उत्तर येत आहे 8 एक 8 8 त्रिक 24 8 चोक 32 8 त्रिक 24 30 मधून 24 गेले राहिले 10. वरून घ्यायचे 0. 8 सत्ती 56 8 सत्ती 56 उरले 4. काय हे आलं 37. कुठे ऑप्शन मध्ये 37 आहे 37.5 बरोबर आहे. म्हणजे शेकडा तोटा किती आला आपला 37.5. कधी आलेलं आहे पेपर 2 2025 ला आलेलं उदाहरण आहे. 2025 ला मागच्या वर्षी आलेलं उदाहरण आहे. बर त्रिकोणी संख्या. ओके. सर अध्यापन शास्त्र गणित प्रश्न असतात. बर 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 पाटील सर ठीक आहे बघू आपण हा. तर एवढं समजलं का रे. याच्यामध्ये काय शंका. ह्याच्यामध्ये काय शंका काय अवघड असेल तर विचारू शकतो. काही समज नसेल तर विचारू शकतो. चला हे गणित आपण काही गणित घ्यायचं का बघा आता. कारण की ही आपण पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा हे असंच उदाहरण घेतलेलं आहे काही विनाचं विशिष्ट रक्कमेचं 17/718 2/5 3/8. बघा कसं सोडवलं एकूण रक्कम एक्स घ्यायची 718 घ्यायचं वेचं 7 ला 18 भाग द्यायचा. आलोक सानिया विना सेम 2 ला 5 भाग द्यायचा. सर्वात कमी सर्वात जास्त काढायची रक्कम. सेम आलंय उत्तर. प्रश्न आलेला 2021 ला 7 न 18 ला 2/5 सेम उदाहरण आहे. सर्वात कमी रक्कम कुणाला आहे मिळालेली. सर्वात कमी रक्कम इथं कुणाला मिळाली रे तर सानियाला मिळाली. बरोबर आहे का नाही. सर्वात कमी रक्कम सानियाला हेच उदाहरण आहे हा. अंक अंक सुद्धा बदललेले नाही फक्त ह्याच्यामध्ये प्रश्न कधी विचारलेला आहे अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कुणाला मिळाली. सर्वात कमी आणि सर्वात जास्त. फक्त इथं 2021 ला काय केलंय त्यांनी सर्वात कमी रक्कम कुणाला मिळाली सानिया. ओके. हे आपण रिपीट केलेलं आहे ह्याच्यावर असंच उदाहरण घेतलेलं आहे आपण.
ठीक आहे. तर आपण आता हा धडा संपलाय असं जवळपास. आपण पुढची काही उदाहरण घेऊ. पेपर एक मध्ये विचारले जातात संख्या गट. संख्या गट याच्यावर प्रश्न आहेत. संख्या गटावरले प्रश्न आहेत. कसे प्रश्न असतात बघू आपण हा. परीक्षेत आलेले उदाहरण हा का. 2020 ला आलेलं हे उदाहरण. 2,6,20,42 प्रश्नार्थक चिन्ह 156. पेपर एक मध्ये 2021 ला आलेलं उदाहरण आहे. 15, 26, 35, 50, 63. बुद्धिमत्तेवर आधारित आहे. बुद्धिमत्ता तुम्हाला माहिती आहे. हा 3.75, 5.6.25. हे सुद्धा प्रश्न परीक्षेत आलेला आहे, जे इथं साल लिहिलेलं नाहीये वर्ष. ठीक आहे. अशा पद्धतीचे प्रश्न संख्या गटावर आहेत. तर आपण काही बेसिक उदाहरण घेऊ अगोदर आपण. ठीक आहे. संख्या गट. संख्या गट हा टॉपिक शिकताना पहिल्यांदा आपल्याला एक काम करावं लागतंय. वर्ग पाठ करावं लागतात. वर्ग 1 ते 30 पर्यंतचे वर्ग कसले असतील आपल्याला पाठ पाहिजेत. आणि घन 10 पर्यंतचे घन कमीत कमी पाठ पाहिजेत. हं? त्याला ऑप्शनच नाही. पाठच पाहिजे त्याला. एकचा घन 1, 2चा घन 8. हं? या अशा पद्धतीचे वर्ग आणि घनावर आधारित बहुतांश प्रश्न असतात. जरी पाठ असतील तर आपल्याला प्रश्न सोडवायला म्हणजे पाठच पाहिजेत. पाठ असेल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता श्रेणी संख्या गट म्हणजे काय असतो? काहीतरी एक त्याच्यामध्ये नियम असतो. समजा 2,7,12,17. आता प्रश्नार्थक चिन्ह. ह्याच्यामध्ये नियम असतो. काय नियम आहे? 2 आणि 7 मध्ये किती +5 आहे. 7 आणि 5 मध्ये +5 आहे. +5 आहे. मग इथं सुद्धा +5 म्हणजे किती होईल रे? 22. प्रश्नार्थक ठिकाणी काय येईल? 22. ओके. समजा अजून एक काय असते? काय असतंय? 16, 25, 36, 49. प्रश्नार्थक चिन्ह. तर तुम्हाला स्पष्ट दिसते 16 4चा वर्ग आहे, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 7चा वर्ग, 8चा वर्ग किती आहे? 64. बरोबर आहे. काही वेळेस काय घनवे विचारतात. काय? समजा 8, 27, 64, 125 आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता ही प्रश्न अंक पाहिल्या पाहिल्या लक्षात यायला पाहिजे. ही घन आहेत. 8 काय 2चा घन आहे, 3चा घन, 4चा घन, 5चा घन. ठीक आहे. ही पाठ पाहिजेत बरं का. पाठ असल्याशिवाय आपल्याला तुम्हाला काही करता येणार नाही. ओके. पहिल्यांदा गणित असे आले की ही वर्गच्या घनाच्या जवळच्या संख्या आहेत का अगोदर चेक करायचं. किंवा त्यातली किती ना वाढ झालेली आहे प्रत्येक संख्या. इथे कितीची वाढ झालेली आहे? 3ची. इथं 5ची. इथं 7ची. इथं कितीची वाढ व्हायला पाहिजे? +9ची. 17 आणि 9 किती? 26. बरोबर आहे. 3ची वाढ पहिल्यांदा, नंतर 5ची वाढ आहे, नंतर 7ची वाढ आहे, नंतर 9ची वाढ आहे. हं? नंतर कितीची वाढ पाहिजे होती? 11ची वाढ आहे. 26 आणि 11 37. बरोबर आहे. आता 0,7,26
कोमा 125, 124, 15. आता या संख्या पाहिल्या पाहिल्या लक्षात यायला पाहिजे. 124च्या जवळ म्हणजे काय? 125 आहे बघा. 216च्या जवळ कोणती संख्या आहे? 216 आहे बघा. 6चा घन. 126 काय आहे? 25च्या जवळची संख्या आहे. 27च्या जवळची. आपलं घन बघायला लागतं तिथं. घन म्हणजे 27. 7 कशा जवळचा आहे? 8च्या जवळचा. 0 कशा जवळचा आहे? 1च्या जवळचा. बरोबर आहे? ही संख्या आहेत बघा. ह्याच्या जवळच्या संख्या आहेत सगळ्या. बरोबर आहे का नाही? घनच्या जवळच्या संख्या आहेत या सर्व. मग आता काय दिसतंय तुम्हाला? 8 काय आहे? 2च्या घनाचे. 2चा घन आणि इथं 7 आहे बघा. म्हणजे 1 न कमी आहे. आता बघा 27 3चा घन आहे. परंतु इथं 26 आहे म्हणजे -1. इथं काय? 1चा घन -1 म्हणजे 0. म्हणजे इथं काय यायला पाहिजे इथं? 4चा घन -1. 4चं घन किती आहे रे? 64. -1 63. किती आहे? 63. म्हणजे घन -1 असं गणित होतं. घन करायचा -1 करायचं. सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या. आतापर्यंत एवढ्या ह्याची फरमाईश आलेली आहे. घेऊ आपण उद्या त्रिकोणी संख्या आणि सहमूळ संख्या घेऊ आपण हा. आता इथं काय दिसतंय तुम्हाला? 3, 6, 11, 18, 27. या संख्या काही मला वर्ग आणि घनाच्या जवळच्या दिसत नाहीत. मग कितीची वाढ आहे? +3ची, +5ची, +7ची, +9ची वाढ आहे. मग किती वाढवायची ते? 11ची. 27 आणि 11 38. ओके. 38. ओके. हे बेसिक उदाहरणं चालू आहेत आपले. एवढं समजलंय. अजून काही उदाहरणं आहेत का? बघू आपण. तर काय दिसतंय? 0, 2, 6, 12, प्रश्नार्थक चिन्ह, 30, 42. तर हे कशाच्या जवळच्या संख्या आहेत का रे? 42, 30 कोणता वर्ग किंवा घनाच्या जवळचे नाहीयेत. अजिबात नाहीत. कितीची वाढ कितीची झाली आपण एकदा चेक करू आता. कितीची वाढ रे? +2ची, +4ची, +6ची. मग आता किती व्हायलंय? +8. 12 आणि 8 किती? 20. 12 आणि 8 किती? 20. प्रश्नार्थक चिन्ह ठिकाणी काय राहिलं पाहिजे? 20. ओके. समसंख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या. समसंख्येची आपल्याला नाही समसंख्या नाहीयेत हे म्हणजे फरक ना ठीक आहे. पण दोन न वाढ आहे. आता हे काय दिसतंय? 4,15, 16, प्रश्नार्थक चिन्ह 36, 63,
64, 99, 100. काय दिसते बघा आता इथे एकाडेक संख्येचे काय तर गुणधर्म दिसतोय मला. वर्ग आहेत बघा. 2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग आणि 10चा वर्ग. हे सगळं वर्गसंख्या आहेत समसंख्यांची. 2, 4, 6, 8. परंतु आपल्या इथं काय 15 प्रश्नार्थक चिन्ह 63, 99. ओके. एक आड एकचं तर समजले आपल्याला. आता आपल्याला हे काढायचं. ठीक आहे. आता तुम्ही नीट बघा 16, 63, 99. आता ही 2-3 पद्धतीने सोडवता येते बरं का. परंतु एक बेसिक सांगतो. 99 काय 100च्या जवळ आहे बघा. -1. 63 काय आहे? 64च्या जवळची -1. 15 काय आहे? 4चा वर्ग 16 -1 आहे. 16 -1. म्हणजे इथे किती पाहिजे होतं? 16 म्हणजे 4चा वर्ग वजा 1. इथं 8चा वर्ग वजा 1. इथं 10चा वर्ग वजा 1. मग इथं काय पाहिजे? 6चा वर्ग -1. 36 -1 35. किती पाहिजे इथं? 35. ओके. आपण इथंच थांबूयात. टाइम बराचसा झालेला आहे. रेकॉर्डिंग स्टॉप करू अगोदर. उद्या आपण त्रिकोणी संख्या, सहमूळ संख्या याचा अभ्यास करूच.